इचलकरंजी महापालिकेची रणधुमाळी पाहता राजकारणातला खरा धोका नेहमीच बाहेरून येतोय असं नाही, तर तो अनेकदा घरातूनच उभा राहतोय हे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे। वरवर ताकदवान वाटणारे पक्ष प्रत्यक्षात मात्र आतल्या अस्वस्थतेची झुंज देताना दिसत आहेत। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। भाजपमध्ये 65 जागांसाठी तब्बल 427 इच्छुक उभे राहणे हे शक्तीचं नव्हे तर संभाव्य फाटाफुटीचंही लक्षण आहे। नव्याने आलेले वजनदार चेहरे, जिंकण्याची गणित आणि प्रभाव यांना प्राधान्य मिळत असताना कठीण काळात पक्षासाठी झटलेले निष्ठावंत कार्यकर्ते बाजूला पडत असल्याची भावना खोलवर रुजत आहे। आवाडे गटाच्या प्रवेशानंतर भाजपची ताकद वाढली असली तरी त्याच वेळी आपण कुठे हा प्रश्न जुन्या कार्यकर्त्यांच्या मनात घर करून बसलाय। हा असंतोष केवळ उमेदवारीपुरता मर्यादित न राहता प्रचार, बूथ व्यवस्थापन आणि मतदानाच्या दिवशी निर्णायक ठरू शकतोय। नाराजी, बंडखोरी आणि पडद्यामागील खेळी यांचा धोका वाढत असताना निष्ठा, संघटन आणि विजय यांचा समतोल साधणं हे मोठं आव्हान ठरणार आहे। या पार्श्वभूमीवर आवाडे बंधू आणि पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाची भूमिका केवळ निवडणूक जिंकण्यापुरती न राहता पक्षाची एकजूट टिकवण्याची कसोटी ठरणार हे नक्की। सध्या इचलकरंजीमध्ये एकच प्रश्न आहे, बाहेरील प्रतिस्पर्ध्यांशी लढणं अवघड आहे की आतल्या धुसफुशीला आवरणं। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज।